बघा नाशिकमध्ये परिस्थिती काय झाली आहे की इथले सगळे रस्ते खोदले आणि कशासाठी खोदलेत तर रस्ते चांगले होण्यासाठी खोदले. काही काही तर चांगले असणारे रस्तेसुद्धा खोदले, पण चांगलं करण्याच्या नादात या रस्त्याच्या खोदण्या पाठीमागे एक भ्रष्टाचार आहे, मलिदा खाण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये मत आहे. कुठेच नियोजन कुठेही खोदलं आहे. सामान्य लोकांना खूप मोठी अडचण झालेली आहे. आज जर चुकून पाऊस आला तर लोकांना येणं जाणं सुद्धा अडचणीचं तिथं ठरणार आहे. आता याच्या मागे काय भ्रष्टाचार, कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला पुढच्या काही दिवसांमध्ये मी बोलणारच आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामांचं समोर नतमस्तक होत असताना या बलाढ्य शक्तीच्या विरोधात जे सामान्य लोकांना अडचणीत आणत आहेत त्यांच्या या नेत्यांच्या विरोधात लढत असताना आम्हाला शक्ती देऊ अशी प्रार्थना आम्ही सर्वांनी इथे केलेली आहे. आपण आज दिवसभरात दुसरी माळ गाड्यात घातली. सकाळी कांद्याची आणि येथे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आशीर्वाद म्हणून फुलाची माळ. कसं आहे याच्यातून एक संदेश फार स्पष्टपणे जातो. लोकांच्या हितासाठी तुम्ही लढलात, जसं आम्ही सगळेजण मिळून सकाळी रस्त्यावर उतरून लोकांच्यासाठी तिथं लढत होतो. आम्हाला पोलीस स्टेशनला सुद्धा पिंजऱ्यामध्ये टाकून तिथं नेलं आणि मग त्यावेळेस आमच्या गळ्यामध्ये कांद्याची माळ म्हणजे शेतकऱ्यांनी आणि सामान्य लोकांनी कष्ट केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या कष्टाचं एक प्रतीक म्हणून ती माळ होती. त्यांच्यासाठी लढलो. काही प्रमाणात यश आलं आणि यश आल्यानंतर प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या चरणी अर्पण केलेली एक फुलाची हार ही आमच्या गळ्यामध्ये घातल्यात आली. त्याचा अर्थ माणुसकीसाठी तुम्ही लढलात तर प्रभू श्रीराम असतील आणि सगळेच देव आणि सर्व ईश्वरी ताकद आणि अध्यात्म हे आपल्याबरोबर असतं हे तुमचे सिद्ध होतं. पण देवापुढे हात जोडले, नमस्कार केला, डोळे मिटले होते. काय मागितलं होतं? यंदा पाऊस येणार नाही असं सांगण्यात येतं. त्यामुळे प्रभूंच्या पुढं नतमस्तक होऊन त्यांना विनंती केली, प्रार्थना केली की जे काय अंदाज काढलेत पावसाचे ते सगळे खोटे ठरू दे. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येऊ दे. आमच्या शेतकऱ्याला, आमच्या मजुराला, ग्रामीण भागातल्या लोकांना न्याय दे. त्याच्याचबरोबर जे काही युवा आहेत, शहरी भाग, ग्रामीण भाग, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते ती कुठेतरी कमी होऊ दे आणि महिलांवरचे अत्याचार संपू दे. आणि ही जी बलाढ्य शक्ती पुढे आहे आर्थिक दृष्टिकोनातून ईडी, CBI ह्या सगळ्या गोष्टी करून आमचा आवाज, मीडियाचा आवाज दाबण्याचा जे लोक प्रयत्न करत आहे या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढण्याची आम्हाला शक्ती देऊ अशी मी प्रभूंच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. दादा, ह्या मंदिराची एक दादांची आठवण आहे. विधानसभेच्या अगोदर अजितदादा मंदिरात आले होते. एक ती आठवण काय आहे, दादांच्या बाबतीत जर बोलायचं पवार साहेब पण आहे, दादांनी सुद्धा बऱ्याच विकास आराखड्याच्या माध्यमातून बरेच जे काही प्रमुख देवस्थान आहे विकास आराखडा करत असताना प्रामुख्याने फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी खूप मनापासून तिथे लक्ष दिलेलं आहे. हा जो आराखडा इथं मान्य आहे तो सुद्धा अजितदादांच्या फायनान्स मिनिस्टरच्या काळामध्ये तिथं झालेला आहे. त्यामुळे दादा फक्त नाही तर पवार परिवार हे कधी दिखावा करत नाही. काही लोक दिखावा फार करतात की आम्ही बघा देवदेव करतो हे, पण देवाली आणि अध्यात्माली आपल्याला जे सांगितलं की लोकांची सेवा करा, माणुसकी जपा, त्या दृष्टिकोनातून दादाही तसंच काम करायचे, आम्ही तसंच काम करतो. धर्माचा शोषा आम्ही करत नाही, पण माणुसकी वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी नक्कीच लढतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.